नमस्कार मित्रांनो, सर्वांचे हार्दिक स्वागत। तर आपण आज ऐकूया भैरवनाथांच्या जन्माची कथा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद। भैरवनाथाची जन्मकथा। कैलास पर्वतावर एकदा सर्व देवता, सिद्ध ऋषी आणि योगी महादेवांच्या बेत एकत्र आले होते। तेव्हा विषय होता, अधर्म वाढत चाललाय, साधूंचं रक्षण कोण करणार आणि दुष्टांना शिक्षा कोण देईल। भगवान शिव शांतपणे डोळे मिटून ध्यानस्थ झाले। त्यांच्या जटामधून गंगामाता वाहत होती आणि सर्व सभेमध्ये दिव्य तेज पसरलं होतं। तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, स्वामी, जे दुष्ट धर्माचा नाश करतात त्यांच्या नाशासाठी एखादं विशेष रूप निर्माण झालं, जे रुद्राचं पराक्रमी पण शुद्ध रूप असेल। महादेवांनी मंदस्मित हास्य केलं। त्यांच्या कपाळावरचा त्रिनेत्र उघडला आणि त्या ज्वालारूप अग्निकण तेजातून बाहेर पडला। त्या अग्निरूपाने रूप घेतलं, तो होता भैरव। ते तेजस्वी रूप काळ्या वज्रासारखं होतं। कंठाभोवती नागमाळा, हातात त्रिशूळ, कपाळावर रक्तचंदन आणि डोळ्यात ज्वाला। त्याने नम्र होऊन शंकरांना प्रणाम केला। महादेव म्हणाले, तू माझा अंश आहेस, तुझे नाव भैरव असेल। तुझे कार्य अधर्माचं उच्चाटन, धर्माचं रक्षण आणि भक्ताचं कल्याण। त्यावेळी देवी पार्वती म्हणाल्या, भैरवा, तू माझ्या प्रत्येक रूपासोबत रक्षक म्हणून राहशील। जेथे मंदिर असेल तिथं तुझं स्थान मुख्य द्वारावर असेल, कारण तूच आहे क्षेत्रपाल, मंदिर रक्षक। भैरव नम्र झाला। त्याने म्हटलं, माते, मी सदैव तुझ्या आज्ञेत राहीन। तुझं रूप जर करुणा असेल तर माझं रूप न्याय असेल। पुढे काळ लोटला। एकदा ब्रह्मदेवाच्या एका पुत्राला महासूर नावाचा दैत्य झाला। त्याने कठोर तप केलं आणि ब्रह्मदेवाकडून वरदान घेतलं, माझा वध कोणताही देव, दैत्य, मनुष्य किंवा यक्षाकडून होऊ नये। तो वरदान मिळाल्यावर अत्यंत गर्विष्ठ झाला। त्याने सर्व लोकांवर अत्याचार सुरू केले। ऋषींची यज्ञ तोडली, मंदिरे जाळली आणि लोकांवर भीतीचं साम्राज्य बसवलं। देवता घाबरून पार्वती मातेला शरण गेल्या। पार्वती मातेने भैरवांना बोलवलं। भैरव रणांगणात उतरला। त्याने महासुराला युद्धात बोलवलं। आकाशात गर्जना झाली आणि रणभूमी थरथरली। महासूर हसला, तू कोण रे काळ्या वादळासारखा? मी अमर आहे। भैरव म्हणाला, अमरत्वाचा गर्वच तुझा नाश करील। असं म्हणून त्याने त्रिशूळ उचलला आणि एकच झटका देऊन महासुराला खाली पाडलं। दैत्याचा प्राण जसा बाहेर गेला तसा आकाशात घोष झाला, जय भैरव, जय कालभैरव। देवता आनंदाने नतमस्तक झाल्या। माता पार्वतीने भैरवांना आशीर्वाद दिला, भैरवा, तुझं नाव भैरवनाथ म्हणून ओळखलं जाईल। माझ्या प्रत्येक शक्तिपीठात तू रक्षक राहशील। तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझं दर्शन पूर्ण होणार नाही। देवीच्या आज्ञेने भैरवनाथाने 8 रूपांमध्ये विस्तार केला। 1. असितांग भैरव, ध्यानाचा रक्षक। रुरु भैरव, ज्ञानांचा दाता। चंड भैरव, क्रोधांचा नियंता। क्रोध भैरव, न्यायाचा दंड करता। उन्मत्त भैरव, तपाचा प्रज्वलित रूप। कपाल भैरव, मृत्यू आणि पुनर्जन्माचा स्वामी। भीषण भैरव, दृष्टांचा संहारक। संहार भैरव, प्रलयाच्या क्षणी कार्य करणारा। भैरवनाथांचे स्थान। शिवलिंगाच्या मंदिरात नेहमी द्वारावर एक लहान मूर्ती असते, ती म्हणजे क्षेत्रपाल भैरव। त्याशिवाय कोणतंही शिवमंदिर पूर्ण मानलं जात नाही। भैरव भक्तांना शिकवतो, भक्तीमध्ये शिस्त असली पाहिजे। श्रद्धा म्हणजे शांती, पण श्रद्धेशिवाय शांती नाही। भैरव म्हणजे केवळ भीती नव्हे तर संरक्षण आणि सत्य यांचं प्रतीक। त्याचं रूप भयंकर असलं तरी हृदयात तो करुणामय आहे। जो भैरवनाथांचं ध्यान करतो त्याच्या जीवनात भय, अंधार आणि अन्याय यांचा नाश होतो। जय कालभैरव।